सुरू केला। नमस्कार, जय हिंद सर्वांना। तर मित्रांनो, आपल्या सोबत आहेत ज्ञानदीप पांडे सर। आताच नुकत्याच 30 ऑक्टोबरला जो एमपीएससीचा राज्यसेवेचा जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये भरपूर राजपत्रित अधिकाऱ्यांची भरती झाली। त्याच्यामधील एमपीएससी मधून मेरिट किती आहे सर आपला? माझा अनुसूचित जमातीमधून 18 आहे। अनुसूचित जमातीमधून 18वा मेरिट त्यांचा बसलेला आहे। आता त्यांना राज्य शासनामार्फत त्यांना एखादा डीवायएसपी असेल, तहसीलदार असेल किंवा उपजिल्हाधिकारी असेल, अशा प्रकारची त्यांना पोस्ट मिळू शकते। तर ज्ञानदीप सर, तुम्ही तुमच्या जर्नी बद्दल काय सांगणार? कसा संघर्ष कसा होता तुमचा प्रवास एमपीएससीचा? माझं पदवीचं शिक्षण म्हणजे 10वी पर्यंत माझं शिक्षण आपल्या जांबुद्रुक येथेच झालेलं आहे आणि त्याच्यानंतर 11वी-12वी शिक्षण हे महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय अहमदपूरतून झालेलं आहे। त्याच्यानंतर माझं पदवीचं शिक्षण जे कृषी महाविद्यालय नायगाव बाजारातून झालेलं आहे आणि त्यानंतर कोल्हापूर येथे माझं पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथून। आणि मग त्यानंतर मी तिथून अभ्यासाला सुरुवात केली 2020-21 दरम्यान आणि मग तिथून मग राहुरीवरनं काही दिवस म्हणजे कोल्हापुरात असताना अभ्यास सुरू केला होता। तिथून मग राहुरीला नगर जिल्ह्यामध्ये तिथं अभ्यास केला। मग पुन्हा 2023 मध्ये पुणे येथे शिफ्ट झालो आणि पुणे येथे शिफ्ट झाल्यानंतर मग तिथून मग माझे सिनियर्स असतील, मित्र असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळं किंवा आमच्या क्लासेस म्हणजे माझे मित्र वगैरे क्लासेस घेतात त्यांच्यामुळं हे आज इथपर्यंत पोहोचलो। त्या सगळ्यांनी याच्यामध्ये माझ्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे, भाऊ बहीण असतील, माझे सगळे मित्र परिवार, गुरुजन, आपले माझे मोठे बंधू, लहान बंधू, या सगळ्यांचा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे सगळ्यांचा वाटा आहे। आणि आज माझा सत्कार होतोय, आई वडिलांचा सत्कार होतोय गावामध्ये, हे बघून अक्षरशः खरंच डोळे भरून येतात आणि त्यांच्या संघर्षाचं कुठेतरी चीज झालं यातच समाधान आहे आणि ह्या ऐवत त्यांना आधार देऊ शकतो याचं जे समाधान आहे हे यापेक्षा समाधान दुसरं काहीच नाही असं मला वाटतं। तर ज्ञानदीप सर, हे जर्नी आता किती वर्ष लागले तुम्हाला पोस्ट करण्यासाठी? मी 2021 पासून तयारी करतो, म्हणजे आज 25 चालू आहे, जवळपास 5 वर्ष तरी लागलेले, 4.5 ते 5 वर्ष आपण। तर ह्याच्या अगोदर तुम्ही राज्य शासनामार्फत जे परीक्षा घेतल्या जातात त्याच्या कोणकोणत्या पोस्ट तुम्ही पास होतात? मी आतापर्यंत जवळपास राज्यसेवा मुख्य 22, 23, 24 दिलेले, 3 वेळेस मुख्य दिले तुम्ही? हो। आणि 22चा इंटरव्ह्यू 1.75 म्हणजे माझी फायनल पोस्ट 1.75 ने गेली 22ची। त्यानंतर 23 म्हणजे प्रिलिम्स नव्हतं, त्याच्यानंतर मी 2024 मध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू आता माझी पोस्ट मिळाले आणि त्याच्यानंतर ॲग्रीच्या 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत, त्याच्यानंतर कंबाईनच्या 2 मेन्स दिलेले आहेत, ग्रुप सीच्या 2 मेन्स दिलेले आहेत, PSIचं ग्राउंड दिलेलं आहे, एवढं सारा दिलेलं आहे सर। सर, आता तुम्ही जे आता एमपीएससीची राज्यसेवेची जी मुलं तयारी करतात त्यांना काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता? माझा संदेश एकच असेल की जे काही कराल ते तुम्ही प्रामाणिकपणे करा, कारण की तुम्ही प्रामाणिक जर कष्ट घेतलं तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल। अभ्यास करताना तुम्हाला काय काय अडथळे आले? कारण भरपूर अडथळे येतात, मित्राचं लग्न, भावाचं लग्न, बहिणीचं लग्न किंवा गावाकडे काहीतरी काम येणार, बोलवणार, अशा प्रकारचे किती अडथळे आले तुम्हाला? कसं पार केला तुम्ही अडथळे? हे अडथळे खरंच खूप आहेत, कारण की ऍस्पिरंट फेज मध्ये असताना घरातले सुद्धा कार्यक्रम अटेंड करता येत नाही। मित्राचे लग्न असतील, गावातले कार्यक्रम असतील, इव्हन कुठलंही असेल, इव्हन माझ्या मित्राचे लग्न मी अटेंड केलं नाहीत, माझ्या घरातले सुद्धा काही कार्यक्रम अटेंड करतात नाहीत, गावातले तर नाहीतच नाही, मित्र म्हणजे कुठलाच कार्यक्रम अटेंड करत नाही। तर त्याचं कारण सगळ्यात मोठं हे आहे की ते समोरच्याला वाटतं की एकच दिवस असेल फक्त, म्हणजे एकच दिवस तर लागणार आहे ना तुम्हाला यायला जायला, पण ते एका दिवसामागे जवळपास आमचे 3 दिवस जातात व्हायला। मग त्यामुळे हे सगळ्या गोष्टी अटेंड करणं किंवा ते हे करणं पॉसिबल होत नाही आणि त्याच्यामध्ये जी लिंक तुटते ही पुन्हा लिंकवरती यायला जवळपास 7 दिवस लागतात। बरोबर आहे। त्यामुळे मी कुठलेच कार्यक्रम वगैरे अटेंड केले नाही, पण आता माझी अशी इच्छा आहे की मला प्रत्येक म्हणजे मी जे आयुष्यात माझं मिस केलंय ते आता जगायचं सगळं, आता तर जगावंच लागेल तुम्हाला। तर ज्ञानदीप पांडे सर, तुमचं परत एकदा खूप खूप अभिनंदन। तुम्ही सर्वांना मोलाचं मार्गदर्शन केलं, जेणेकरून राज्यसेवाची तयारी करणाऱ्या भरपूर मुलांना या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो। धन्यवाद परत एकदा, भारी वाटलं पण मित्र, आमच्यापेक्षा लहान आहे बरं का.